राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत आणि 3 दिवस ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे दरेगावात मुक्कामी आहेत। यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शेतातल्या पिकांची पाहणी देखील केली आहे। तर दरेगावात त्यांच्याशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। पाहूया। विश्रांती घेत असताना या शेतीची पाहणी करा। अरे गावाला आल्यावर काय शेती बघणारच ना, शेतीकडे आपोआप पाय वळणारच। कारण मी शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे इकडे आलो की मला काही चैन पडत नाही। आता हे सगळं थोडंसं मुंबईकडचं सगळं जे काही स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, इकडे आल्यावर थोडं निवांत होतो। आणि आज पाहतोय की सगळी जी काय झाडांची लागवड आम्ही केली ती झाडं मोठी झालेली पाहतोय। आणि ह्या जमिनीमध्ये अगदी भाजीपाल्यापासून, फळांपासून, आंब्यापासून, काजूपासून, नारळापासून अगदी सफरचंद त्याची बाग आपण लावली आहे। पुढच्या वर्षी त्याला फळं येतील, त्यामुळे सगळ्या प्रकारची झाडं इथे होतात। या जमिनीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे हे सगळं बघून आनंद वाटतोय। सगळं हे लावलेली छोटी छोटी झाडं आज मोठी झालेली आहेत, त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जांभूळ असेल, आवळा असेल, इतर फळावट असेल, भाजीपाला। आज आपण भाजीपाला तुम्ही बघितला की ऑर्गॅनिक भाजी पाला पाहिला तर हे सगळं या जमिनीमध्ये होतं। अगदी कांदा, बटाटा, मिरचीपासून, टोमॅटोपासून सगळ्या प्रकारची भाजी या जमिनीमध्ये होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।